हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळे? तर मला ना भरपूर दिवस झाले Instagramवरती आणि YouTubeवरती मेसेज आणि कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही तुमच्या केसांना कुठलं ऑइल वापरता किंवा तुमच्या केसांची काळजी कशी घेता ज्यामुळे तुमचे केस एवढे लांब आणि घनदाट आहेत. तर भरपूर दिवसापासून मला सुद्धा व्हिडिओ करायचा होता याच्यावर. पण आता पावसामुळे सारखंच मुलांची तब्येत किंवा माझी सर्दी, खोकला कंटिन्यू चालू होता. त्याच्यामुळे व्हिडिओ करायला खूप लेट झालाय. पण फायनली माझं तेल पण संपलं होतं, तर म्हटलं चला आज मी तेल बनवणार आहे तर तुमच्याशी पण शेअर करूया की मी तेल कसं बनवते घरच्या घरी. तर जास्त काही सामान लागत नाही त्याला, एक 4च वस्तू मी वापरते. तर त्या तुम्हाला दाखवणार आहे मी कुठल्या कुठल्या वस्तू घेणार आहे आणि तेल कसं बनवणार ते पण दाखवणार आहे. आणि मी ते अप्लाय कसं करणार आहे, कारण मला उद्या हेअर वॉश करायचं आहे, तर ते आज मी बनवून अप्लाय सुद्धा करणार आहे. तर मी अप्लाय कसं करते हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तुम्हाला दाखवते मी कुठल्या कुठल्या वस्तू घेतल्या ते. तर बघा मी कुठलं कुठलं सामान घेतलं आहे. तर पहिलं तर हे पॅराशूटचं कोकोनट ऑइल घेतलं आहे मी. तुम्हाला कुठलं म्हणजे तुम्ही जर कुठल्या दुसऱ्या ब्रँडचं वापरत असाल तर ते घेऊ शकता. मी पॅराशूटचंच वापरते. तर ते एक घेतलं आहे. मेथीदाणे घेतलेत. मेथीदाणे केसांच्या वाढीसाठी खूप चांगले असतात. याने केस वाढायला मदत होते. तर ते घेतलं आहे. कढीपत्त्याचे उपयोग तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. ते आपल्या केसांसाठी म्हणा, स्किनसाठी म्हणा, आरोग्यासाठी किती छान आहे. तर भरपूर सारा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि इकडे मी एक कांदा कट करून घेतला आहे मीडियम साईजचा. कांदा याच्यासाठी की मला डॅन्ड्रफचा भरपूर प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझा स्काल्प ड्राय आहे, तर मला डॅन्ड्रफ हा सारखाच होत असतो. त्यासाठी मग मी कांदा घेतला आहे. तुम्हाला आणखी याच्यात काहीतरी ॲड करायचं असेल तर म्हणजे जसं जास्वंदाची फुलं वगैरे तर ते करू शकता. पण मी एवढंच सामान वापरते. फक्त 4 सामान घेऊन मी तेल तयार करत असते माझं. तर चला आता आपण तेल कसं बनवूया ते बघूया. तर एक पातेलं घेतलं आहे. तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आता माझ्याकडे नाही आहे लोखंडाची कढई, त्यामुळे मग मी ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्येच करत असते. तर त्यामध्ये जेवढं आपल्याला तेल लागणार आहे तेवढं तेल घालून घ्यायचं आहे. मी जास्त करून ठेवत नाही, म्हणजे जास्त असं बनवून ठेवत नाही खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये. थोडंच बनवते, म्हणजे एक साधारण मला 1 महिना पुरेल एवढं. त्याच्यामुळे मग मी तेवढंच तेल घेणार आहे. तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर मला महिना 1.5 महिना जाईल एवढंच तेल मी घेणार आहे. आणि त्यामध्ये आपले हे सर्व सामान टाकून घ्यायचे. मेथीदाणे, कांदा आणि कढीपत्ता सुद्धा जरा जपून, कारण तेल उडतं अंगावरती. आता हे तेल ना पूर्ण हे सामान म्हणजे यामध्ये कढीपत्ता वगैरे पूर्ण जळून जाईल असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे तोपर्यंत याला हे करायचं, मेथीदाणे जोपर्यंत काळे होत नाही, तेलाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. आणि मग शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर बघा असं काहीसं कलर चेंज होईपर्यंत मी तेलाला म्हणजे शिजवून घेतलेला आहे. कढीपत्ता आणि कांदा पूर्ण असा जळलेला आहे. आता हे तेल थंड होऊ द्यायचं आणि नंतर गाळून आपल्याला आपल्या एखाद्या डब्यात भरून ठेवायचं आहे. आणि नंतर मग मी ते गार झाल्यावर अप्लाय करणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवणार मी कसं अप्लाय करणार आहे ते. सो व्हिडिओ पुढे पण बघा. तेल गार झालेलं आहे. आता याला गाळून घेणार आहे मी आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. तुम्हाला दाखवते कसं झालंय ते. ते बघा तेल. आता याला गाळून घेते. सर्व तेल गाळून घेतलंय मी आणि एवढं झालंय बघा. साधारण मला 1-1.5 महिना आरामच जातो, कारण आठवड्यातून 1 किंवा 2दा मी तेल अप्लाय करते. म्हणजे केस लांब असल्यामुळे जास्त धुण्यात येत नाही, सुकत नाही म्हणून. आता याला मी एका बॉटलमध्ये काढून घेते.
आणि असा कलर येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं असतं, म्हणजे त्याच्यातले जे काही हे गुणधर्म असतात ते सर्व तेलात उतरून जातात. त्या वाटीतलं मी वाया जाऊ देणार नाही, हे सर्व मी माझ्या केसांना अप्लाय करणार आहे. आता मला थोडंसं काढून सुद्धा घेते, आता मला लावायचं आहे तर. मला आता हेअर ऑइलिंग करून घ्यायची आहे. त्याआधी मी केस विंचरून घेतले चांगले, सर्व गुंता काढून घेतल्या. की तेल कसं लावायचं म्हणजे मी कशी अप्लाय करते ते सांगणार आहे. त्याआधी मी थोडेसे तुम्हाला टिप्स सांगणार आहे. कसं आहे ना, म्हणजे केस लांब असण्यापेक्षा ते हेल्दी असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्याचे आपण बघतो की ती लांब आहे आणि आपल्याला वाटतं आपले केस लांब असले पाहिजे, तर असं काही नाही, केस की आपले लांबच असले पाहिजे, पण ते लांब असण्यापेक्षाही हेल्दी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठीच हे तेल खूप म्हणजे उपयोगी येणार आहे आणि केस खूप हेल्दी होतात. आणि मी असं पण म्हणणार नाही की माझे केस गळत नाही म्हणून. प्रत्येकाचे केस गळतात. आता जे कोणी म्हणत असेल तुम्हाला की माझे केस एकही केस गळत नाही, तर ते खरंच खोटं बोलतात. सगळ्यांचे केस गळतात, कुणाचे कमी प्रमाणात, कुणाचे जास्त प्रमाणात. पण केस गळत जर असतील तर त्याची रिग्रोथ होणं पण खूप महत्त्वाचं आहे. माझे केस खूप गळतात, गळत नाही असं नाही, पण माझी ग्रोथ पण होत राहते. माझे नवीन केस येत राहतात सारखे, त्याच्यामुळे माझे केस पातळ होत नाही. तर चला, मी आता तुम्हाला तेल कसं अप्लाय करते ते दाखवते. मी ना एक एक पार्ट करून घेते, म्हणजे असं स्किनला. आणि जो आपला स्काल्प असतो ना त्याला मसाज करत लावायचं, म्हणजे आपलं मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन होतं, त्याच्यामुळे मग केसाच्या वाढीसाठी आपल्याला मदत होते. आणि नखं न लावता स्किनला हे आपले फिंगर्स असतात ना, बोटं, याने अप्लाय करायचं आणि मसाज करायची. आणि मोस्टली म्हणजे मी नेहमीच रात्रीचं तेल लावून ठेवते रात्रभर, की छान तेल मुरतं पण केसात. जर तुम्हाला टाईम नसेल आणि वेळेवर तुम्हाला तेल लावायचं असेल तर साधारण 1-1.5 तास आधी तरी तेल लावा, म्हणजे ते मुरायला हवं केसाच्या मुळांशी. असंच मी सर्वकडे लावून घेणार आता, सर्वीकडे. आणि मग मी पूर्ण तेल लावून झालं की मग वेणी बांधून ठेवत असते. तर चला, तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सो बाय. आता मी वेणी घालून द्या, म्हणजे मसाज करते पूर्ण आणि वेणी घालून घेते. बाय.